अशा वेळी असं वागायला लाज नाही वाटत तुम्हा दोघींना? अध्यक्षच तू ना लाज तिला वाटली पाहिजे. हद्द झाली आई आता. वय हद्दच झाली. अध्यक्षश आम्ही जे बोलतोय ते तुला पटत नाहीये. आणि तू ते दुःखाचं काय सांगतोस रे? तसं भाऊ गेला म्हणून तुला दुःख झालंय, तसं पुतण्या गेला म्हणून मला सुद्धा दुःख झालंय. बालपणीचा मित्र गेला म्हणून इंदूलाही दुःख झालंय. जर तुला खरंच दुःख झालं असतं ना आई, तर असं नसते वागली तू. आम्ही जे बोलतोय ते खरं आहे. श्रीकला गुन्हेगार आहे ते आज तुला पटत नाहीये, पण एक ना एक दिवस तुला हे पटल. वा इंदू वा. नाही इतके दिवस तू माझे कान भरलेस, आता माझ्या आईला सुद्धा बहकवलंस ग तू. तिचे सुद्धा कान भरायचं कमी नाही केलंस तू. अध्यक्षच मी असं काही केलेलं नाही. मग त्याशिवाय आई का अशी बिथरल्यासारखी वागेल? या क्षणी बिथरल्यासारखं तू बोलतोय साधोक्षज. उगाच माझ्या सुनेवरती भलते चलते आरोप करायचे नाहीत. आम्ही सांगतोय ते खरंय. श्रीकला गुन्हेगार आहे म्हणजे आहे, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करते. पण आमचं कोणी बस झालं आई, बस. मला या विषयावर तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. आई आई माझ्यासोबतच असं का घडलं? माझ्या गोपाळचा जीव माझ्यामुळे गेला का? नाही नाही श्रीकला, असं नाही बाळा. असा विचार नको करूस तू. नाही असंच आहे. बायकोचं पाप. माझं ऐक, तुझ्यासाठी असे विचार करणं चांगलं नाही आता. नको असं विचार करूस. माझा गोपाळ का सोडून गेला हो मला? का? कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. माझं ना नशीबच फुटकं आहे आई. बिचाऱ्या बाळाचा काय दोष आहे यात? आपल्याला जन्म देणाऱ्या जन्मदात्याचा चेहराच पाहू शकणार नाहीये तो. त्याला भेटू शकणार नाहीये माझं बाळ. रडू नकोस. खरंय तुझं. याबद्दल त्या विठुरायाला जा विचारणारच आहे मी. पण श्रीकला, आज माझ्याकडून मी तुला एक वचन देते की तुझ्या होणाऱ्या बाळाला त्याचे आजी आजोबा काका यांच्याकडून काही कमी पडणार नाही. आम्ही त्याला गोपाळची कमतरता अजिबात भासू देणार नाही. आई आई मला मला खूप भीती वाटते हो. कसली कसली भीती वाटतेय? इंद्रायणी ताई मोठ्या बाई एकत्र आल्यात ना, तर तर त्या दोघी माझ्या बाळाला तर काही करणार नाही ना? हा नाही नाही श्रीकला, माझा ऐक, असं काही नाही होणार. आम्ही आहोत ना. आणि मला मान्य आहे की इंदू तुझ्यावर आरोप करते, तुझ्यावर संशय घेते, वेडवाकडं बोलते तुला, पण ती असं काही नाही करणार. आणि 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 मोठ्या बाई त्या आहेत तापट, रागवतात, चिडतात आपल्यावर, पण दिग्रसकराच्या वारसाला ते काही होऊ देणार नाहीत. त्या दोघी. तू असा विचार करू नकोस. त्या अशा नाही आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. शकू काकू, श्रीकलाचे बाबा आलेत. बाबा
कसं जगायचं आता एकटीने मला काही कळत नाही हो बाबा. किती ब्लॅकमेल करशील ग व्यंकू महाराजांना आणि शकू काकींना. नालायके, तूच मारलंस आमच्या गोपाळला, तूच. श्रीकला, सांभाळ स्वतःला. अगं देवापुढे कोणाचंच काही चालत नाही. मन घट्ट कर बाळा. आता तुलाच तुझ्या सासू सासऱ्यांना आधार द्यायचा. तुम्हाला माहितीये बाबा, गोपाळ म्हणायचं की श्रीकला आपल्याला घराला सांभाळायचंय, मावशीला सांभाळायचंय. माझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करणारा मला मला कसं काय सोडून जाऊ शकतो. मला नाही जगता येणार आता त्याच्याशिवाय. बाळा चल. चल तू माहेरी चल आता. बाबा हे गोपाळचं घर आहे. अगं पण आता तोच नाही ना इथे. गेला तू. आता काय करशील इकडे राहून तू? हवा असं का म्हणताय? हे श्रीकलाच घर आहे. ती सून आहे आमची, आणि खरं सांगायचं तर सूनही नाही, मुलगी आहे ती आमची. आणि आता तर तिच्या पोटात गोपाळचा वंशही वाढतोय. ती इथेच राहणार, तिच्या हक्काच्या घरात. फोटोशी श्रीकला, हे कधी ठरलं? बाबा बाबा आम्हालाही आत्ताच कळलं. बघा ना बाबा, आपण बाप होणार आहे हे समजल्यावर गोपाळला किती आनंद झाला असता ना. पण माझं नशीबच फुटकंय. स्वतःच्या बायकोला आणि होणाऱ्या बाळाला कसा एकटा सोडून गेला हो गोपाळ. बाबा, मी मी माझ्या बाबांशी खोलीत जाऊन बोललं तर चालेल का? असं का विचारतेस बाळा तू? अगं तुझंच घर आहे, जा जा. चला बाबा. ए डाऊट येण्यासारखं वागशील ना तर मुस्काडीत दे ना तुझ्या. खाली काय बोललास तू? श्रीकला पोटूशी कधी ठरलं? तुझ्यामुळे ना बिंग फुटलं असतं सगळं. आता सॉरी, भावनेच्या भरात. भावनेच्या भरात? अरे तुझ्या या भावनेच्या भरात जर आमचं भांड फुटलं ना तर तुलाही त्या गोपाळ सारखा लटकावी ना मी. नाही नाही, मग जाशील भावनेच्या भरात. अशी चूक पुन्हा नाही होणार. व्हायलाच नको. हो, पण हे गरोदरपणाचं मध्येच काय? मला यातलं काहीच माहित नव्हतं. मेसेज तर करायचा. ते सगळं मला अचानक करावं लागलं रे. ते असं काही ठरलेलं नव्हतं आणि मला नाही वेळ मिळाला तुला मेसेज करायला. पण ही अरे या घरात जर टिकून राहायचं असेल ना तर असं काहीतरी प्लॅन करावं लागतं. हं? पण हे मॅनेज केलंस कसं तू?
श्रीकला, सावकाश. नारायणीताई, मला खूप भीती वाटते. माझा ना जीव असा खूप घाबरवतोय हो. तुम्ही प्लीज विठुरायाच्या मंदिरात जाऊन बुक्का आणता का आणि लावता का मला प्लीज? हो आंट्या, थांब जरा, आलेच मी. डॉक्टर, एक हंबल रिक्वेस्ट होती. हां सांगा ना. मला ना खूप थंडी भरून येते हो. प्लीज त्या कपाटातून मला आईंची शॉल काढून द्याल का प्लीज? मी आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला काम सांगते. मला ना उठवतच नाहीये. प्लीज द्याल का मला? घ्या. थँक्यू. काळजी घ्या. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. थोडासा स्ट्रेसमुळे चक्कर आली असेल. हो का? ठीक आहे डॉक्टर. तुम्ही विश्रांती घ्या, मी येते. डॉक्टर, अजून एक हंबल रिक्वेस्ट होती. तुम्हाला आणखी काही हवंय का? नाही नाही, मला काही नकोय. तुम्ही आलात आणि तुम्हाला पाणी सुद्धा विचारलं नाही हो. घ्या पाणी घ्या. नाही नको. नको का म्हणताय डॉक्टर? तुम्ही दिग्रसकरांच्या घरी आला आहात आणि पाणी प्यायल्याशिवाय कसं जाणार? आणि असं म्हणतात ना की पाण्याला नाही म्हणू नये. आणि गोपाळ तुमचा मित्र होता ना डॉक्टर? घ्या. डॉक्टर, अजून एक हंबल रिक्वेस्ट नाही करणार. आत्ता डायरेक्ट ऑर्डर देणार. आता ना तू माझं एक खूप महत्वाचं काम करायचंय. बाहेर जायचं आणि सगळ्यांना असं सांगायचं की श्रीकला प्रेग्नंट आहे. जा जा जा. ए थांब थांब थांब. बाहेर गेलीस ना की अगदी नॉर्मल माणसासारखं बोलायचं. हं, बाहेर कोणाला डाऊट येता कामा नाही. कसं बोलायचं? नॉर्मल माणसासारखं.
करेक्ट करेक्ट. जा जा जा, सांग सगळ्यांना आनंदाची बातमी. गोपाळ बाबा होणार आहे आणि आणि श्रीकला आई होणार आहे. ए धोंड्या, अरे तोंड बंद कर. हा, माशी जाईल की तोंडात. श्रीकला, हे काय होतं? श्रीकलाच्या कला. मग कशा वाटल्या श्रीकलाच्या कला? एकदम भारी ना. भारी, अफलातून. बेटी बाप से सवयी हे तसं आहे. हे सगळं सुचतं कसं ग तुला? कुठून येतं हे? इथून विचार केला ना आणि याचा वापर केला ना की असं सगळं करणं ना खूप खूप इझी जातं. याला ना धोंड्या रिअल टॅलेंट म्हणतात. श्रीकला, तू महान. हे मला हे सगळं करावं लागलं कारण ती नालायक मसान थोत्री आनंदी आता तिचे खरे रंग दाखवायला लागलीये मला. आधी ना ती माझ्याशी फार गुलू गुलू बोलायची आणि त्या इंद्राणीला तर माझ्यासमोर झापायची सुद्धा. पण आता आनंदी आणि इंद्रायणी दोघी एकत्र आल्यात आणि त्या माझ्याशी या श्रीकलाशी पंगा घेत आहेत. मी आहे ना दोन्ही सासू सुनांना अजिबात सोडणार नाही. बघच तू. मोठ्या बाई, असं आपल्यातलं आपल्यात बोलून नाही चालणार. सगळ्यांसमोर बोललं पाहिजे. बोललं पाहिजे म्हणजे काय? बोललंच पाहिजे. तुम्ही बोलाल ना? बोलावं तुलाच लागल. हा, पण तुम्ही मोठ्या. मी हाय सोबत. काळजी नको करू. महाराज, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू का? आता आणखीन काय बोलायचंय तुला इंदू? महाराज प्लीज चिडू नका ना. माझं एकदा ऐकून घ्या. तुम्ही लहानपणापासून मला मुलीसारखंच मानले. महाराज, आता या घरात जे सुरू आहे ना ते. एक मिनिट. श्रीकला विषयी तुला जे काही बोलायचंय ते एकदा नाही 100 वेळा विचार करून बोल. तिच्याविषयी वेडावाकडा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. श्रीकलाविषयी जर तू काही उन्हं बोललीस तर आज आता या क्षणाला
तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन. महाराज तुम्ही मी जे काही बोलतोय ते विचार करूनच बोलतोय. आता तूही माझ्याशी विचार करूनच बोल.